आज आमचा थोडा प्लॅन हटके होता। आम्ही आलो होतो मित्राकडे सातारला आणि पुढे काय मित्र बोलला चला तुम्हाला धरणावर घेऊन जातो आणि हा नजारा एवढंच काय पाण्याचे वेगवेगळ्या अँगलने फोटोज काढून झाले आणि थोडे स्लोमो पण तयार केले। हे तर ठीकच होतं, पण पुढे जाऊन आमचा प्लॅन बदलला। धरणाला एवढ्या लांबून का पाहायचं, समोरून पाहूया म्हणून पुढच्या वाटेला निघालो। गाड्या काढल्या आणि निघालो ते परत पुढच्या साईडला। त्या दिवशीचं वैशिष्ट्य म्हणजे थोडाही पाऊस नव्हता, फक्त ऊनच ऊन। त्यामुळे हे नजारे जे टिपले ते अगदी मन भारावून टाकणारे होते। आपल्याकडे गाड्याच दोन, पण आपलं नियोजन पण खंबीर। एका गाडीवरती 3 जण आणि एका गाडीवरती 2। असे करून आम्ही पोचलो ते धरणाच्या पुढच्या बाजूला आणि पोचताच पाहतो काय ते जमिनीवर पडलेले मोठे मासे। मला वाटतं मासेवाला पण आम्हालाच शोधत होता आणि इकडेच मासे पाहताच मित्रांच्या तोंडाला सुटले पाणी। त्यांना काय राहावे ना, ते विचारायला लागले कसे मासे काय। 2 किलो भरते 100 रुपयाला 100 रुपये किलो। माशांची विचारपूस झाली, जरा म्हणलं पुढे पण जाऊन पाहूया। या पुलावरून पुढे जायचं होतं ते त्या धरणाकडे। चालत चालत आजूबाजूचे नजारे टिपत टिपत निघालो ते पुढती। मित्र पण अगदी तावामध्ये चालत होते, कारण की फोटो काढायला तर हवेच। त्यातच आम्ही यायच्या अगोदरच्या दिवशी खूप पाऊस पडून गेला होता वाटतं, त्यामुळे धरणाचे दरवाजे ओपन केले होते। धरणाला पूर्ण चारी बाजूने पाहून झालं की आलो ते अजून पुढे। इथेही चांगला व्ह्यू भेटला म्हणून मित्रांनी फोटोशूट तर काही सोडला नाही, इथे पण फोटोशूट केला। धरण पाहिलं की नाही आमचा अजून पुढे जायचा प्लॅन झाला। मित्रांनी सुचवले का ना आपण पुरातन मंदिर पाहायला जाऊया, जे वसलेलं आहे हरणी या गावामध्ये। तर पाहूया पुढे कसं आहे ते मंदिर। एवढं सगळं 25 किलोमीटर पार केलं आणि आम्ही पोचलो ते मंदिराच्या पायथ्याशी। आणि त्यातली त्यातच महत्त्वाचं म्हणजे गाडी पूर्ण पायथ्याशी आली। फक्त चढायचं होतं ते या पायऱ्या आणि घ्यायचं होतं ते महादेवाचं दर्शन। त्यातच निसर्गाचे टिपण्या घेत घेत राहिलो ते मागे। मित्र लागले बोलायला आणि काय बोल खात नंतर चालू केला तो परत चढतीचा प्रवास। पायऱ्या थोड्याशा उभ्या प्रकारच्या आहेत, त्यामुळे थोडीशी दमछाक होऊ शकते, पण वरती गेल्यावर त्याचा जो व्ह्यू आहे ते पाहण्यासाठी तर हे सर्वजण अनिवार्य आहेच। पण काय पण म्हणा, वरती गेल्यावरती तर स्वर्गच पाहायला भेटला जो तुम्ही पाहणार आहात। हे पाहून असं वाटत होतं की सोडावी कंपनी आणि यावं इकडे आणि राहून टाकू या गावातच। कशाला ती शहराची झिकझिक आणि गडबड, त्याऐवजी बरं हे गावच असं वाटू लागलं काही क्षणासाठी। चला निसर्ग तर पाहिलाच, थोडं मंदिराचं दर्शनही घेऊया। मंदिराच्या अवतीभोवती झाड व छोटी मंदिरं आहेत आणि समोरच हा नंदींचा गाभारा। अवतीभोवती खूप सारे पुरातन अवशेष ठेवलेले आहेत। येथे नंदींचे दर्शन घेतले की आपण प्रवेश करतो ते महत्त्वाच्या गाभाऱ्यामध्ये।
पाहण्यावरून मंदिर नवीन वाटत असेल, पण अगदी हे जुने मंदिर आहे. तरीही हे मंदिर अगदी नवीन वाटतं, कारण की येथील ग्रामस्थांनी या मंदिराला अगदी नीटनेटके ठेवलं आहे. आतमध्ये गेल्यावरती अशी शिवलिंग आहे. दर्शन घेऊन आम्ही बाहेर थांबलो आणि आम्हाला पाहायला भेटला तो हा रात्रीचा व्ह्यू. दर्शन आटपून झाल्यावरती थांबल्यामुळे थोडा उशीर झाला. मग आम्ही वेळ न घालवता निघालो ते परतीच्या वाटेवरती. आणि येथे आमचा पूर्ण रविवारचा दिवस अगदी गमती जमतीत गेला. म्हणून तर रविवारी तरी फिरलं पाहिजे.